ठाकरेंचे उरलेले 3 खासदार लवकरच फुटतील, संजय राऊत. काँग्रेसचे दलाल नरेश म्हस्केंची टीका. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि खासदार नरेश म्हस्के यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे गट आणि खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत शिलक्या शब्दात टीका केली आहे. ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी त्यांना बजावलेला भीप नाकारा संजय राऊत यांचा थोबाड फोडला आहे, असा घणाघात म्हस्के यांनी केला आहे. उद्धव ठाकरे हे काँग्रेससोबत शय्यासोबत करत असून केवळ काँग्रेस वाढवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर थेट टीका करताना त्यांना काँग्रेसचे दलाल असं संबोधलं आहे. त्यांचा दिवा विझत चालला आहे आणि म्हणूनच ते सध्या जास्त फडफडत आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे. खासदार म्हस्के यांनी संजय राऊत यांच्या राजकीय ताकदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की संजय राऊत यांचा दम फक्त तोंडात आहे, पण ताकद मनगटात असावी लागते. स्वतः एकनाथ शिंदे यांनी सांगितल्यानंतर आमदारांनी मतं दिली, म्हणूनच संजय राऊत हे खासदार होऊ शकले. आता ठाकरे गटाकडे केवळ 3 खासदार शिल्लक राहिलेले आहेत. ते तरी किती काळ तुमच्यासोबत राहतात ते आता बघाच. भविष्यात उद्धव ठाकरेंचा पक्ष हा संपूर्णपणे काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे. याच भीतीमुळे आणि याच कारणामुळे त्यांच्या खासदारांनी ही बंडखोरीची भूमिका घेतलेली आहे, असा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे. तसेच संजय राऊत यांनी या खासदारांची उद्धव ठाकरे यांच्याशी कधी थेट भेट होऊ दिली नाही, असा दावा केला आहे. हे बघा, ह्या ज्या त्या भाषा वापरत आहेत, गोलपिठा म्हणतायत, वेशा म्हणताय, मुळात मी वाईट शब्द वापरणार नाही, पण काँग्रेसबरोबर शय्यासोबत जी आपण करताय, काँग्रेस वाढवण्याची जी सुपारी आपण घेतलेली आहे, पवार साहेबांना पण सांगताय की ज्यांनी स्वतःच्या आत्मसन्मानाकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमधून बाहेर पडून उभा केला, त्यांना सांगताय काँग्रेसमध्ये विलीन करा. आणि यापुढे शिवसेनासुद्धा यांना खासदारकी मिळावी म्हणून काँग्रेसमध्ये विलीन केली असती. म्हणून आज त्या खासदारांनी भूमिका घेतली असेल. मला वाटतं काही खासदारांनी सुद्धा ती शंका व्यक्त केली, भविष्यामध्ये शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करणार आहेत म्हणून आम्ही बाजूला गेलेलो आहोत. आपण दलालात दलाल, काँग्रेसचे दलालात दलाल म्हणून तुमची नेमणूक काँग्रेसने केलेली आहे. तुम्ही कसल्या गप्पा मारताय हो? संजय राऊत यांचा दिवा विझायला आलेला आहे म्हणून ते आता जास्त फडफड करतायत. त्याला खऱ्या अर्थाने मेंटल हॉस्पिटलची गरज आहे. मी सकाळी एक रूम बुक करून ठेवलेला आहे. त्यांचे जो काही दम आहे ना, तो फक्त तोंडात आहे, तोंडात. चॅनलच्या बूमसमोर अहो मनगटात ताकद असावी लागते. हिम्मत असेल ना तर या रिंगणात शिवसैनिकच तुमचं थोबाड फोडतील. आणि काय एकनाथ शिंदेंवर टीका करताय हो? एकनाथ शिंदेंनी सांगितलं म्हणून आमदारांनी तुम्हाला मतदान केलं, नाहीतर तुमचा टांगा आहे ना कधीच पलटी झाला असता. आत्ता जे उरलेले 3 आहेत ना लोकसभेचे, थोडे काळ थांबा, त्यातले किती तुमच्यासोबत राहत आहेत ना ते बघा. 2/3 फक्त 2च लागतात, 3 पैकी 2 लागणार आहेत. जास्त हुशारा करू नका. शिवसेना जी UBT आता आपण संपवताय, आत्मपरीक्षण करा. उद्धव ठाकरेंनी सुद्धा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तुम्हाला घरघर लागलेली आहे. गोलपिठाची काय भाषा करताय? आपण आहे ना, आपण ती UBT ही गोलपिठा बनवून ठेवलेली आहे. काँग्रेसबरोबर शय्यासोबत आपण करत आहात, आपण दलाली करत आहात काँग्रेसची. त्यापासून त्या UBTला बाहेर काढा, लोकांमध्ये जायला सांगा. हे धंदे आहेत ना ते बंद करा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.